पिंपरी चिंचवड शहर के लिए बहुत जरूरी मानी जाने वाली पवना डैम की बंद पाइपलाइन का मुद्दा पिछले एक दशक से पेंडिंग है। इस मुद्दे का आखिरी हल निकालने के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सेशन के दौरान 3 जुलाई को मुंबई में एक जरूरी मीटिंग रखी है। इस मीटिंग में पिंपरी चिंचवड शहर और मावल तहसील के सत्ताधारी और विपक्षी पार्टियों के हर जरूरी प्रतिनिधि के साथ साथ किसान प्रतिनिधि भी मौजूद रहेंगे। इस मीटिंग में राज्य सरकार किसानों की हर मांग मानकर इस पाइपलाइन पर आखिरी फैसला लेगी। ये जानकारी भोसरी विधानसभा क्षेत्र के बीजेपी विधायक महेश लांडगे ने मीडिया से बात करते हुए दी है। महेश लांडगे ने कहा कि सभी राजनीतिक दलों के नेताओं की एक राय बनी है, बिना किसी का नुकसान के इस प्रोजेक्ट को पूरा करना समय की मांग है, क्योंकि भविष्य में पानी की किल्लत ज्यादा होने के आसार दिखाई दे रहे हैं। पिंपरी चिंचवड शहराचे सगळे लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षाचे, विरोधी पक्षाचे असतील, सत्ताधारी पक्षाचे असतील, आमदार असतील, सगळे शंकरभाऊ असतील, खापरेताई असतील किंवा अण्णा असतील, बनसोडे आमचे अमितजी असतील, आप्पा असतील, श्रीरंगाप्पा खासदार, या सगळ्यांचं सगळ्या पक्षाच्या म्हणजे जे पण महानगरपालिकेमध्ये गटनेते आहेत किंवा आमचे महापौर असतील, रवीजी लांडगे असतील किंवा उपमहापौर असतील, आमच्या वाबरताई, पक्षनेते असतील, सुतोळे, प्रशांतजी सुतोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब असतील, सगळे जे पण इथं लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या प्रभागात काम करणारे गरज सगळ्यांच्या मुखात एकच आहे की या शहराची पाण्याची जी गरज आहे, लोकसंख्या वाढते त्यानुसार त्याची व्यवस्था केली पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही सगळे आमदार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचा पाठपुरावा करत होतो की आम्हाला पवना जलवाहिनी संदर्भामध्ये आपण काहीतरी ठोस निर्णय त्याच्यावर घेतला पाहिजे। आपल्याला आठवत असेल त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस याच्यावर स्थगिती दिली या पाईपलाईन, पण मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊंनी याच्यावरची स्थगिती उठवली आणि आता सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र करून त्या ठिकाणी ही पाईपलाईन परत एकदा चालू व्हावी, बंद पाईपलाईन, आणि त्याच्याबरोबर तिथल्या शेतकऱ्यांच्या काय मागण्या असतील, तिथल्या भूमिपुत्रांच्या काय मागण्या असतील त्या पण पूर्ण करण्यासंदर्भातली भूमिका आदरणीय देवाभाऊंनी घेतल्यामुळं या 3 तारखेला त्यांनी या सगळ्या लोकप्रतिनिधींची त्या ठिकाणी बैठक लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल या दृष्टीने सगळ्या काही ज्या मागण्या तिथल्या भूमिपुत्रांच्या, शेतकऱ्यांच्या, आंदोलन करण्याच्या त्या पूर्ण करण्यासंदर्भातली भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली। त्यामुळे या 3 तारखेला त्या संदर्भातली महत्त्वाची बैठक लावली। या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर आमचे नेते माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ बेगडे असतील, तिथले लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा असतील, त्याचबरोबर तिथल्या सगळ्या पुढाऱ्या म्हणजे सगळ्या हेवा पाणी हा असा विषय झालेला आहे की त्याच्यावर आता कुणीच कुठलंही त्याच्यावर राजकीय त्याला स्टेटमेंट करणार नाही किंवा राजकीय समजणार नाही। आम्ही सगळेच लोक या पारच्या मग खासदार श्रीरंगाप्पा असतील, मी भाऊसाहेब धुळूर इथले जे गटनेते आहेत त्यांचं पण नाव आपल्याला सांगितलं, आमचे सगळे पदाधिकारी त्याच्यामुळं या प्रश्नाकडं सगळ्यांनी सकारात्मक पाहून वाढणारी लोकसंख्या ना ती पाण्याची असणारी गरज याच्यावर सकारात्मक राहते। ज्या तिथल्या भूमिपुत्रांच्या, शेतकऱ्यांच्या किंवा शेतीवर अवलंबून असणारे जे पण काही गावं आहेत, त्या शेतकरी आहेत त्या सगळ्यांच्या किंवा त्या गावातल्या जे पण काही पाणी योजना आहेत या आधारानं त्या सगळ्यांच्या याच्यामध्ये चर्चा होणार आणि त्याच्यावर सकारात्मक कुणाचंही नुकसान होणार नाही, तिथल्या शेतकऱ्यांचं होणार नाही, तिथल्या गावातल्या भूमिपुत्रांचं होणार नाही, अशा संदर्भातली भूमिका राहणार आहे। हे 31 किलोमीटर लाईन जी आहे त्याच्यामधली 20 किलोमीटर लाईन ही NHIच्या ताब्यात आहे। 11 किलोमीटर लाईन जी आहे ती स्थानिक शेतकऱ्यांना, ज्याचा आपण जे म्हणतो भूमिपुत्रांना, त्या संदर्भातली काही त्यांची भूमिका असेल त्याच्यावर सकारात्मक निर्णय पिंपरी चिंचवड महापालिका पण करणार। पिंपरी चिंचवड महापालिकेतले सगळे पदाधिकारी, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती चेअरमन, गटनेते सगळे पक्षाचे आणि विरोधी पक्षनेते या सगळ्यांची भूमिका त्याच्यासाठी सकारात्मक आहे। हे पहा तिथल्या लोकप्रतिनिधींची भूमिका काय असणार म्हणजे आदरणीय आमदार सुनील अण्णा शेळकेंची किंवा माजी आमदार बाळाभाऊ बेगडेंची, माजी मंत्री, त्यांची भूमिका काय असणार, त्यांच्या परिसरातल्या नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना या बंद पाईप वाहिनीपासून कुठलंही नुकसान होऊ नये, ते नुकसान न होता ही पाईपलाईन आली तर त्यांना काही हे नाही होणार, अडचण नाही राहणार तिथल्या शेतकऱ्यांना आणि आंदोलनकर्त्यांना सुद्धा। त्याच्यासाठीच ही बैठक आदरणीय देवाभाऊंनी या सगळ्याचा विचार करूनच ही बैठक लावलेली आहे। प्रामुख्याने त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हाच रोल राहणार। पिंपरी चिंचवड महापालिका ही लाईन बंद पाईप लाईन करताना सगळे
हे पूर्ण करणार, तिथल्या शेतकऱ्यांच्या ज्या पण मागण्या आहेत त्या पूर्ण करणार. त्याच्यासाठी काही कुणाची अडचण नसणार. आता तुम्ही पाहताय पाऊस कधी लवकर होतो, कधी उशिरा होतो. त्याच्यामुळं बऱ्यापैकी आपल्याला पाण्यावर अवलंबून पावणा धरणावरच राहावं लागते आपल्याला. आता त्यात तुम्हाला अजून एक हे सांगतो की येत्या मंगळवारी विखे पाटलांकडं आम्ही जलसंपदा मंत्री जे आमचे नेते विखे पाटील त्यांच्याकडे आम्ही बैठक लावलेली. त्याच्यामध्ये आंध्र धरणामध्ये काही अतिरिक्त कोठा अजून आम्ही मागतो. त्याचबरोबर वर एक ठोकरवाडी म्हणून एक धरण आहे. त्या ठोकरवाडीचं धरण हे सुद्धा प्रायव्हेट धरण आहे. त्याचंसुद्धा पाणी आपल्याला मिळेल याच्यासाठी मी मागणी केलेली आहे. म्हणजे आंध्रातला असलेला कोठा, त्याचबरोबर त्याच्यावर असलेलं ठोकरवाडी धरण, हे आंध्र धरणामध्ये त्याचा कसा आपल्याला आणता येईल पाणी ठोकरवाडीचं आंध्रमध्ये, आणि आंध्रमध्ये तो जादाचा आपल्याला कसा हे मिळेल या संदर्भात सुद्धा आता भामाचकडची थेट लाईन चालू आहे. आपण पाहताय त्याचं स्पीड येत्या 6 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल. हो, प्राथमिक असं होईल की सगळ्यांची चर्चा होईल. तिथल्या शेतकऱ्यांच्या काही मागण्या असतील, त्या शेतकऱ्यांचे काही लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्या काही मागण्या असतील, त्या सगळ्यात पहिल्या आमच्या सगळ्या आमदारांचं किंवा आमच्या लोकप्रतिनिधीचं हेच म्हणणं असेल की पाईपलाईन आणण्याबरोबर तिथले जे काही भूमिपुत्र शेतकरी आहेत त्यांच्या ज्या पण मागण्या आहेत त्या पूर्ण केल्यानंतरच लाईन चालू करायची. ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र.